आज आपण बघणार आहोत उपवासासाठी खास खमंग, मऊ, लुसलुशीत आणि झटपट होणारे आणि अगदी पोटभरीचा पदार्थ तो म्हणजे साबुदाण्याचे पराठे। महाशिवरात्री जवळ येत आहे आणि आपण उपवासाला नेहमी तेच पदार्थ करत असतो, पण ह्या वेळेस असा मस्त साबुदाण्याचा पराठा नक्की करून बघा। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप स्वागत। हा साबुदाणा पराठा बनवायला खूप सोपा आहे, कमी साहित्यात झटपट आणि 10 मिनिटात तयार होतो। आणि इथं साबुदाणा भिजवायचंही टेन्शन नाही। तेव्हा तुमच्याकडे जर वेळ नसेल तर हा साबुदाणा पराठा नक्की ट्राय करून बघा। आणि इथं मी उपवासाची हिरवी चटणी देखील केलेली आहे। त्याचबरोबर इथं मी काही टिप्सही सांगितलेले आहेत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि माझ्या अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता सुरुवातीला आपल्याला साबुदाणा पराठा करण्यासाठी इथं साबुदाणा घ्यायचा आहे। तर इथं मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे आणि त्याला मंद आचेवरती व्यवस्थित कढईमध्ये भाजून घेणार आहे। साबुदाणा भाजल्यामुळे काय होते तर त्याची पावडर करताना पटकन होते आणि जास्त वेळही लागत नाही। आणि साबुदाणा भाजताना मंद आचेवरतीच भाजायचा, म्हणजे तो छान आतपर्यंत भाजला जातो आणि त्याचे पराठे खाताना छान चविष्ट लागतात। जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही साबुदाणा न भाजताही मिक्सरमधनं बारीक करून घेऊ शकता, पण त्याला थोडा वेळ लागतो। तर इथं त्याला साधारण 5 ते 6 मिनिटं मला भाजताना लागलेली आहे। आणि आता बघा साबुदाणा छान भाजला गेलेला आहे। आता मी गॅस बंद करून त्याला थंड करून घेणार आहे। आता बघा साबुदाणा छान थंड झालेला आहे आणि त्याला मी आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेते आणि त्याची बारीक पावडर करून घेणार आहे। तर आता आपला साबुदाणा बारीक झालेला आहे। तर इथं बघू शकता, मी तुम्हाला दाखवते। तर या पद्धतीचं असं पीठ तयार करून घ्यायचं आहे साबुदाण्याचं। आणि आता मी एका बाउलमध्ये त्या साबुदाण्याच्या पिठाला काढून घेते। जर साबुदाणा दळत असताना थोडा जाडसरही दळला गेला तर काही हरकत नाही, त्याला चाळणीमधनं गाळून घ्यायचं। आता इथं बघा साबुदाण्याच्या पिठामध्ये आपण आता काही साहित्य टाकून घेणार आहोत। तर आपण इथं 1 कप साबुदाणा घेतलेला होता, तर त्यासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले। बटाटे छान उकडून त्यांना थंड करून त्यांची साल काढून घेतलेली होती। तुम्ही जर बटाटा खात नसाल तर तुम्ही त्याच्याऐवजी रताळं किंवा लाल भोपळाही टाकून घेऊ शकता। त्यांना छान उकडून घ्यायचं आणि बटाट्यांप्रमाणेच असं किसून घ्यायचं। आता आपला बटाटा किसून झालेला आहे। आता मी त्यामध्ये मिरची आणि आल्याची पेस्ट टाकून घेणार आहे। तुम्ही जर उपवासाला आलं खात असाल तर टाकू शकता, नाहीतर फक्त हिरवी मिरचीही टाकून घेतली तरी चालेल। नंतर थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ मळताना आपल्याला पाण्याचं योग्य प्रमाण हे समजेल। आता बघा हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। आपण जशी पोळ्यांना कणिक मळतो तशी कणिक मळून घ्यायची आहे। इथं मी अर्धा कप पाणी घेतलेलं होतं, तर इथं थोडं टाकत मला हे कणिक मळताना सगळं पाणी लागलेलं आहे। तर कणिक मळताना थोडी सैलसरच मळा, कारण साबुदाणा हा थोड्या वेळाने फुलतो, त्यासाठी थोडी सैलसरच कणिक मळायची। तर आता बघा मला इथं अर्धा कप पूर्ण पाणी लागलेलं आहे आणि वरतून मी थोडंसं पाणी अजून घेतलेलं होतं। तर असं सॉफ्ट असं आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। इथं पाण्याचं प्रमाण आपल्याला कमी जास्त लागू शकतं। तर इथं तुम्हाला मी दाखवते। तर या पद्धतीचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। अगदी कडक वगैरे कणिक मळायची नाही, तर थोडीशी सॉफ्टच कणिक राहू द्यायची, तेव्हाच हे पराठे छान लाटले जातात आणि अजिबात तुटत वगैरे नाही। आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी मी याला बाजूला ठेवून घेणार आहे। आता कणिक मळून झालेली आहे आणि आता आपण चटणी कशी करायची ते बघून घेणार आहोत। तर इथं मी 1 वाटी शेंगदाणे भाजून त्यांची साल काढून घेतलेली होती आणि त्याची थोडीशी कूट तयार करून घेतलेला होता। नंतर त्यामध्ये मी 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। नंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्ध्या लिंबाची फोड टाकून घ्यायची आहे। तुम्ही यामध्ये दही टाकलं तरी चालेल। नंतर थोडंसं पाणी टाकून ही आपल्याला बारीक चटणी वाटून घ्यायची आहे। आता इथं बघू शकता चटणी वाटून झालेली आहे आणि मी तुम्हाला आता दाखवते। तर या पद्धतीची आपल्याला चटणी बारीक करून घ्यायची आहे। तर आता मी एका बाउलमध्ये ही चटणी काढून घेते आणि आता आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे। तर आपली उपवासाची चटणी तयार आहे। आता इथं आपली जी कणिक मळून घेतलेली होती तिलाही आपण आता 1 वेळा थोडंसं मळून घेणार आहोत, म्हणजे तिला सॉफ्ट करून घ्यायचं आहे। व्यवस्थित सॉफ्ट केल्यानंतरच पराठे छान लाटले जातात। तर मी असं थोडासा गोळा लांब करून घेते आणि आपल्याला जसे पराठे लहान मोठ्या साईजमध्ये हवे त्या पद्धतीचे हे गोळे घ्यायचे। मी थोडासा मोठा घेते, कारण आपल्याला पराठा लाटल्यानंतर त्याला कट करून घ्यायचं आहे, त्यासाठी थोडा मोठाच गोळा घ्यायचा। आणि इथं मी थोडीशी साबुदाण्याची जी पावडर होती ती काढून घेतलेली आहे। तर आता सुरुवातीला
गोळा व्यवस्थित आता सॉफ्ट करून घ्यायचा आणि त्याला थोडंसं साबुदाण्याचं पीठ लावून घ्यायचं. नंतर हळूवार हलक्या हाताने आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे. थोडा जर तो पोळपाटाला चिकटत असेल तर तुम्ही साबुदाण्याचं थोडंसं पीठ टाकून घ्यायचं किंवा तेलही लावलं तरी चालेल. तर आता बघा अजिबात पोळी तुटत वगैरे नाही आहे. तर हलक्या हाताने आपण व्यवस्थित पोळी जशी लाटतो त्या पद्धतीची ही पोळी लाटून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीची अशी बारीक पोळी लाटून घ्यायची आहे. आता याच्या कडा थोड्या क्रॅक झाल्या तरी काय हरकत नाही. आता आपण एखाद्या डब्याचं झाकण किंवा एखादी कढईचं ताट असतं ते ठेवून घ्यायचं आणि असं थोडासा वरतून दाब देऊन द्यायचा आणि असं जे साईडचे कडा असतात त्या काढून घ्यायच्या या पद्धतीने आणि याच गोळा करून परत तुम्ही ही पोळी लाटून घेऊ शकता. तर बघा आपला पराठा किती छान मस्त असा लाटला गेलेला आहे. एकदम बारीक असा पातळ असा लाटला गेलेला आहे. तुम्ही साईज लहान मोठी तुमच्या आवडीनुसार करू शकता. आता मी दुसरा पराठाही तुम्हाला लाटून दाखवते. तर असं जर पोळपाटाला चिकटत असेल तर काय करायचं, एखादी प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची किंवा कागद घ्यायचा किंवा शीट घ्यायची आणि त्यावर हे जे पराठा आहे तो लाटून घ्यायचा. तर या पद्धतीचे असे पराठे मी आता सगळे बनवून तयार करून घेणार आहे. तर आता इथं बघू शकता मी सगळ्या कणकेचे हे पराठे तयार करून घेतलेले आहेत आणि एका बाजूला तवा गरम करायला ठेवून घेतलेला आहे आणि तवा छान गरम झाला की त्यावर आपल्याला पोळी टाकून घ्यायची आहे. तर पराठा असा उलट पलट करत मध्यम ते मोठ्या गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर आता बघू शकता पराठा आपला किती छान असा टम्म फुगतोय, एकदम मस्त असा क्रिस्पीही होतोय वरतून. तर या पद्धतीचा असा मस्त पराठा भाजून घ्यायचा, मस्त उलट पलट करत दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचं आहे. आता मी त्यावर थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तेलाऐवजी तूपही टाकून घेतलं तरी चालेल, खूप छान टेस्टी लागतो तूप टाकूनही. आता व्यवस्थित तेल टाकल्यानंतरही त्याला 1-2 वेळा उलटपलट करून घ्यायचा म्हणजे तो छान क्रिस्पी होतो. तर आता बघा आपला हा पराठा एकदम छान मस्त भाजून झालेला आहे आणि त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता बघा मी दुसरा पराठाही व्यवस्थित याच पद्धतीने उलटपलट करत मध्यम आचेवर व्यवस्थित भाजून घेते. तर बघू शकता किती छान मस्त टम्म फुगलेला आहे आणि त्यावर थोडंसं असं तेल टाकायचं आणि गरमागरम असे पराठे आपण तयार केलेल्या चटणीसोबत खायला द्यायचे, खूप छान लागतात. तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की एक वेळा ट्राय करून बघा आणि जर तुम्ही या पद्धतीचे पराठे करत असाल तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी दुसरा पराठाही तोही काढून घेतलेला आहे. तर बघा किती छान दिसत आहेत, किती मस्त क्रिस्पी आलेले आहेत. तर या पद्धतीने असे गरमागरम पराठे तयार करत जायचे आणि गरमागरमच त्यांना खायचे, खूप छान लागतात. तर बघा एकदम मस्त टम्म फुगत आहेत. तर मी आता सगळे हे पराठे तयार करून घेतलेले आहेत आणि त्यांना एका प्लेटमध्ये सर्व करून घेते आणि त्यासोबत आपण जी तयार केलेली हिरवी चटणी तीही सर्व करून घेते. आता बघा मस्त दिसत आहेत ना एकदम. आता मी तुम्हाला एक पराठा दाखवते. तर अजिबात चिवट चिकट नाही आणि एकदम मस्त मऊ असा लुसलुशीत पराठा आपला तयार झालेला आहे. आणि जर तुम्हाला प्रवासामध्ये घेऊन जायचं असेल तर तुम्ही याला एअरटाईट डब्यामध्येही ठेवून घेऊ शकता, म्हणजे ते अजिबात कडक वगैरे पडत नाही. तर आपण नेहमी साबुदाण्याची खिचडी किंवा वडे हे उपवासाला करत असतो. तर या पद्धतीचा अगदी आगळा वेगळा झटपट होणारा साबुदाण्याचा आपला हा पराठा नक्की एक वेळा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर माझी रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.